बी एड ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांना बी एड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांना अगोदर भरावे लागते ते म्हणजे बी एड सी ई टी. बी एड सी ई टीचा फॉर्म ज्याही विद्यार्थ्यांनी भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार, एक्झाम डेट काय असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर विद्यार्थ्यांची जी एक्झाम डेट आहे ही ऑलरेडी सी ई टी सेल यांच्याकडून फिक्स करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट असणार आहे हे कुठे उपलब्ध होणार, तर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे उपलब्ध होणार आहे. आणि यांची जी तारीख असणार आहे हॉल तिकीट उपलब्ध होण्याची, तर बघू शकता सी ई टी सेलकडून अशा प्रकारे एक पत्र जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये जी एक्झाम डेट असणार आहे याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आपले जे विद्यार्थी आहे जे बी एड करत आहे यामध्ये जनरल आणि स्पेशल आणि ई एल सी टी, तर बघू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे. तर एक्झाम डेट 27, 28 आणि 29 3 दिवसमध्ये तुमचा पेपर कधीही असू शकतो. एक तर 27 राहू शकतो, 28 राहू शकतो किंवा 29 तारखेला राहू शकतो. ओके, तर तुमचे जे हॉल तिकीट आहे हे 20 तारखेला म्हणजे 20/3ला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार. आणि एकदम 20 तारखेला नाही तर 20ला, 21ला आणि 22ला अशा 3 दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केले जाऊ शकतात. हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर ते डाउनलोड कसे करायचे या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि जर कोणत्या विद्यार्थ्याला कोणतीही अडचण असेल जसे की डॉक्युमेंट्स आहे किंवा या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण जी माहिती असेल ही आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर बी एड ॲडमिशन 2026-27 ए टू झेड अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.